बघा, वजन ही अनेकांची समस्या आहे. जर आपण बघितलं तर 100पैकी आज जवळजवळ 60 जणांना तरी वजनाच्या बाबतीत समस्या आहे. काहींचं वजन कमी आहे तर काहींचं वजन जास्त आहे. आणि मग जेव्हा आपण ही समस्या इतरांसमोर घेऊन जातो की वजन वाढलं किंवा वजन कमी झालं आहे, तर याबाबत आपल्याला अनेक सल्ले ऐकायला भेटतात की तू असं कर त्याच्याने असं होईल आणि तू तसं कर त्याच्याने तसं होईल. मग नेमकं कुणाचं खरं मानायचं, कुणाचे सल्ले खरे किंवा कुणाच्या सल्ल्याने नेमका फरक पडेल? तर याबाबत साशंकता न घेता आपण फक्त आयुर्वेदाचे सल्ले मानले पाहिजे. कारण भारतातच नव्हे तर परदेशातही आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार अनेकांचं कल्याण झालं आहे किंवा जीवन आरोग्य सुधारलं आहे. तर वजन या वजनाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत. तर आयुर्वेद म्हणतं की जर ज्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे त्या व्यक्तीने त्याच्या दररोजच्या याच्यामध्ये 2 क्रियांवरती लक्ष दिलं पाहिजे. त्या 2 क्रिया केल्या तरच त्याचं वजन कमी होऊ शकतं. कोणत्या आहेत त्या क्रिया? तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे प्रथम ते म्हणजे तुमचं आहार नियंत्रण. तुम्ही जो रोज आहार घेतात त्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मेदविलयन. मेदविलयन म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये जो मेदाचा भाग आहे त्या मेदाला वितळून तो शरीराच्या बाहेर काढला पाहिजे. या 2 क्रिया झाल्या तरच तुमचं शरीर हे वजनमुक्त होऊ शकतं किंवा तुमचं वजन तुमच्या नियंत्रणात राहू शकतं. मग आयुर्वेदानुसार या वजनाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जेही गैरसमज आहेत ते दूर करण्याची क्षमता आयुर्वेदामध्ये आहे. वजनाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अनेक गैरसमज म्हणजे की चरबी खरंच वितळते का? कारण आपण टी व्हीवरती वेगवेगळ्या ॲड्स बघतो. त्या ॲड्समध्ये दाखवलं जातं की हा बेल्ट लावा, याच्यामुळे तुमच्या शरीरातून असा असा घाम निघेल आणि मग तुमचं शरीर वितळवलं जाईल किंवा तुमचं शरीर असं आहे. तर हो, आयुर्वेदही असंच म्हणतं की तुमच्या शरीरातली चरबी आहे ती वितळवली जाऊ शकते. कारण जी चरबी असते ती चरबी म्हणजे मेद, आणि मेद हा मेणासारखा असतो. आपण मेणबत्तीचं मेण बघितलं असेल, त्या मेणासारखं मेद असतं. त्या मेणाला जर आपण उष्णता दिली तर ते वितळवतं आणि त्याच मेणाला जर आपण थंडावा दिला तर ते गोठलं जातं. म्हणजेच की आपल्या शरीरातल्या चरबीला जर उष्णता दिली, थोडक्यात उष्णता म्हणजे उष्ण पदार्थांचं आपण जर सेवन केलं, आयुर्वेदामध्ये अनेक अशा वनस्पती आहे ज्या उष्ण असतात, त्या उष्ण वनस्पतींचं आपण जर सेवन केलं तर आपल्या शरीरातली चरबी वितळून ती शरीराच्या बाहेर येऊ शकते घामाच्या स्वरूपात. त्यानंतर आपल्या मनामध्ये दुसरा गैरसमज असतो वजनाच्या बाबतीत की गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं का? तर यावर आयुर्वेद असं म्हणतं की वजन गोड पदार्थ खाल्ल्यामुळे वाढतं हे त्या पदार्थ खाण्याच्या वेळेवर डिपेंड आहे. म्हणजेच तुम्ही गोड पदार्थ जेवणाच्या आधी खाता की जेवणाच्या नंतर खाता याच्यावर त्या गोड पदार्थाचा परिणाम अवलंबून आहे. जर तुम्ही जेवणाच्या नंतर गोड पदार्थ खात असाल तर त्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. परंतु गोड पदार्थ तुम्ही जेवणाच्या आधी खात असाल तर त्याच्याने तुमचं कुठल्याही प्रकारचं वजन वाढत नाही. हे आयुर्वेदात आहे. कारण काय? जर तुम्ही जेवणाच्या आधी गोड पदार्थ खाल्ला तर याच्यामुळे तुमची भूक नियंत्रित राहते आणि तुम्ही मर्यादित अन्न सेवन करतात. परिणामी तुमचं वजन वाढत नाही किंवा शरीरामध्ये मेद जमा होत नाही. पण हेच जर तुम्ही जेवणाच्या नंतर गोड पदार्थ खात असाल तर याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे तुमचं जेवण भरपेट होतं. आणि दुसरं की जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यामुळे तो चरबी वाढण्यासाठी मदत करत असतो. म्हणून गोड पदार्थ तुम्ही जेवणाच्या आधी खाता किंवा नंतर खाता याच्यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. त्यानंतर वजनाच्या बाबतीत तिसरी महत्त्वाची समज किंवा गैरसमज आहे तो म्हणजे की आपण जी फळं खातो या फळांमुळे किंवा दुधामुळे वजन वाढतं का? तर या बाबतीत आयुर्वेदामध्ये उत्तर आहे की जे फळं असतात तर यातली बरीचशी फळं अशी असतात की त्या फळांचा मधला गर असतो तो खूप गोड असतो. याच्यामुळे साखरेचं प्रमाण अधिक असतं आणि त्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहावं शरीरामध्ये त्यासाठी त्या फळाची जी साल असते त्या सालेमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्व आणि पोषक तत्व असतात. काहींच्या बियांमध्ये पोषक तत्व असतात. मग ज्यावेळेस आपण या फळांचं सेवन करतो त्यावेळेस फळांचं सेवन फक्त मधल्या गाराचा भाग न करता पूर्ण कातडीसहित त्या फळांचं सेवन केलं पाहिजे. काही फळांच्या तर बियांमध्येही पोषक तत्व असतात, त्या फळांच्या बिया देखील आपण खाल्ल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो मधला गर्भ आहे तो गर अधिक शुर्कारयुक्त असल्यामुळे तो वजन वाढण्यासाठी किंवा चरबीला मदत जरी करत असला तरी तिला नियंत्रित ठेवण्यासाठी तिची कातडी असते, कातडीमध्ये जीवनसत्व असतात. म्हणून फळं खाताना आपण त्या सालीसकट खाणं गरजेचं असतं. याच्यामुळे वजन वाढण्यासाठी, वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर दूध. मग आता दुधाच्याही बाबतीत तसंच आहे
की जेव्हापर्यंत आपल्या शरीरामध्ये दुधाची आवश्यकता असते तोपर्यंत आपण दुधाचं सेवन केलं पाहिजे. परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर आपण दुधाचं सेवन केलं तर याच्यामुळे मेदात रूपांतर व्हायला त्या दुधाला मदत होते आणि त्या दुधाचं नंतर मेदात रूपांतर होऊन तो मेद शरीरामध्ये साठला जातो, परिणामी लठ्ठपणा वाढतो. म्हणून तुमच्या शरीराला जर आवश्यक तेवढंच दुधाचं प्रमाण आपण घेतलं पाहिजे. लहान मुलांच्या बाबतीत जोपर्यंत मुलाच्या शरीरामध्ये दुधाचे दात येत नाहीत, दुधाचे दात पडून जात नाही, तोपर्यंत त्याला दुधाची आवश्यकता असते. त्यानंतर त्याला दूध पाहिजेच असं कंपल्शन नाही, आवश्यकतेप्रमाणे थोडंफार तो घेऊ शकतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची वजनाच्या बाबतीत गैरसमज असा आहे की भात खाल्ल्याने वजन वाढतं का? अनेकांच्या मनात ही समस्या असते भाताच्या बाबतीत की भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? तर याच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये असं उत्तर आहे की भात हा तयार करताना किंवा त्याची शेती करताना भरपूर प्रमाणात पाणी वापरलं जातं आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण भात शिजवतो त्यावेळेसही भरपूर प्रमाणात त्याला पाणी आवश्यक असतं. म्हणजे थोडक्यात की या भातामध्ये पोषक तत्व कमी असतात, परिणामी त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. आणि अशा भाताचं जर आपण सेवन केलं जेवणाच्या वेळेस तर तो भात शरीरामध्ये पोषक तत्व तर पुरवत नाही, परिणामी तो तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण घेऊन गेल्यामुळे जी पाचक तत्व असतात, जे अन्न पचवण्याचं काम करतात, त्यांना तो थोडक्यात थंड करतो किंवा त्यांना तो मंद करतो. आणि याच्यामुळे काय होतं, मग याच्यामुळे मेद निर्माण होण्यासाठी मदत मिळत असते. म्हणून भातामुळे तुमचं वजन वाढेलच असं नाही, पण या भातामुळे तुमच्या शरीरामध्ये लठ्ठपणा किंवा मेद निर्माण होण्यासाठी मदत मिळत असते. म्हणून भात आपण नियंत्रित प्रमाणात खाल्ला पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरं आयुर्वेद असं म्हणतं की जर तुम्हाला भात खायचाच असेल तर या भात खाण्यामध्ये थोडी पद्धत आहे. भात हा भाजून घ्यायला पाहिजे, म्हणजे तांदूळ हे भाजून घेतले पाहिजे आणि त्यानंतर त्याचा भात तयार केला पाहिजे. आणि तो भात जर आपण खाल्ला तर याच्यामुळे मेदवाढीसाठी कुठल्याही प्रकारची मदत होत नाही. हे आयुर्वेद आपल्याला भातासंदर्भात सांगतं. त्यानंतर वजनाच्या बाबतीत आणखीन एक गैरसमज असा आहे की मद्यपान म्हणजेच दारू किंवा बियर पिल्याने वजन वाढतं, असं अनेकांचं गैरसमज आहे. तर याच्या बाबतीतही आयुर्वेदामध्ये मद्यपानाच्या बाबतीत काही माहिती आहे. आयुर्वेदामध्ये जे तुम्ही मद्यपान करतात हे मद्यपान जेवणाच्या आधी करता किंवा नंतर करतात, याच्यावर त्या मद्यपानाचा वजनावर परिणाम होत असतो. आयुर्वेदानुसार जर तुम्ही मद्यपान जेवणाच्या आधी करत असाल तर याच्यामुळे तुमची भूक वाढते आणि भूक वाढल्यामुळे तुम्ही भरपूर जेवण करता आणि मग परिणामी तुमच्या शरीरामध्ये मेद तयार होण्यासाठी मदत होते आणि मग तुमचं वजन वाढतं. पण हेच मद्यपान तुम्ही जेवणाच्या नंतर करत असाल तर तुमचं जेवण नियंत्रित असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर मद्यपान केलं तर ते तुमच्या शरीरातलं मेद वितळवण्यासाठी मदत करत असतं. म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती विपरीत असा परिणाम होत नाही वजनाच्या बाबतीत. इतर परिणाम होऊ शकतात, मात्र वजनाच्या बाबतीत परिणाम होत नाही. त्यानंतर पुढचं असं आहे की अनेकांच्या मनामध्ये वजनाच्या बाबतीत गैरसमज असा असतो की आईस्क्रीम ही जेवणाच्या नंतर खाल्ली पाहिजे, याच्यामुळे वजन वाढतं किंवा नाही वाढत. तर आईस्क्रीम हा मुळात थंड पदार्थ आहे. जेवणानंतर तुम्ही जर आईस्क्रीम खाणार असाल तर याचा परिणाम तुमच्या शरीराच्या वजन वाढीवरती होत असतो. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातला जो मेद आहे किंवा चरबी आहे ही थोडक्यात एका मेणाप्रमाणे असते. जर तुम्ही त्या मेणाला थंडावा देत असाल तर ते मेण वितळणार नाही, परिणामी ते शरीरामध्ये अधिक प्रमाणात साठून राहतं. मग ज्यावेळेस तुम्ही शरीरामध्ये जेवणानंतर आईस्क्रीम खाता त्यावेळेस जेवण झाल्यावर ते पाचक तत्व जेवण वितळवण्याचं किंवा जे मेद आहे तो आवश्यक तेवढं ठेवून इतर वितळवण्याचं काम चालू असतं. त्यावेळेस जर तुम्ही आईस्क्रीम खाल्ली तर त्या आईस्क्रीममुळे ती पाचक तत्व थंड होतात. थोडक्यात विस्तवावर पाणी ओतल्यासारखी गत होते आणि मग ती मंदाग्नी झाल्यामुळे ते अन्न पचत नाही, परिणामी त्याचे मेद स्वरूपात रूपांतर होऊन ते शरीरामध्ये साठलं जातं. म्हणून जेवणानंतर आईस्क्रीम खाऊ नये असं आयुर्वेद म्हणतं. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे जेवणानंतर पान खाणे योग्य आहे का, याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते का, असा अनेकांच्या मनामध्ये समज असतो किंवा अशी समस्या असते. तर आयुर्वेदानुसार जेवणानंतर पान खाणे हे योग्य आहे आणि ते शास्त्रीय त्याच्यामागे कारणही आहे की जेवणानंतर जर तुम्ही पान खात असाल तर याच्यामुळे तुमच्या शरीरातलं जे अन्न आहे ते पचवण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते. कारण पानामध्ये कुठल्याही प्रकारचा उष्ण किंवा
थंड असा भाग नसतो. पाणी शरीरामध्ये फक्त आणि फक्त पाचक द्रव्य आहे, त्यांना अधिक उत्साही, अधिक उत्तेजक बनवण्यासाठी शरीरामध्ये घेतलं जात असतं. दुसरं, त्याचबरोबर रक्तामध्ये पाण्याचा भाग मिसळून त्यामध्ये तो पाचक तत्व विकसित करण्याचं काम करत असतो. म्हणून जेवणानंतर पान खाणं हे योग्य असतं. त्यानंतर शेवटची अनेकांच्या मनामध्ये समस्या असते की दिवसातून किती वेळेस जेवावं. कारण अनेक जण आपल्याला सांगतात की दिवसातून थोडं थोडं खाल्लं पाहिजे म्हणजे वजन वाढत नाही. तर काहींचं म्हणणं असतं की दिवसातून एकाच वेळेस जेवा पण पोटभर जेवा म्हणजे वजन वाढत नाही. तर याच्या बाबतीतही आयुर्वेदामध्ये उत्तर आहे. आयुर्वेद म्हणतं की याम मध्ये न भोगत्व, याम मुग्न न लंघित्व. याचा अर्थ असा आहे की 4 तासाच्या आधी खाऊ नये आणि 8 तासापेक्षा जास्त उपाशी राहू नये. या श्लोकाप्रमाणे आपण जर विचार केला तर आपण दिवसातून किती वेळेस खावं आणि किती वेळेस खाऊ नये किंवा कसं खावं याचं उत्तर आपल्याला सहज मिळतं. कारण आयुर्वेद म्हणतं 4 तासाच्या अंतरात काही खाऊ नये. म्हणजे तुम्ही आत्ता जर काही खाल्लं तर किमान 4 तासानंतर तुम्ही काही खाल्लं पाहिजे, पण 8 तासापेक्षा जास्त उपाशी राहिलं नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात की 4 तासाच्या अंतराने तुम्ही खाऊ शकतात. किती वेळा याचा शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. आणि शेवटची एक समस्या अनेकांच्या मनामध्ये राहूनच जाते, ती म्हणजे चहा आणि कॉफी. खरंच चहा आणि कॉफी घेतल्याने चरबी वाढते का? मनामध्ये समस्या असतेच. तर काय असतं, चहा कॉफी यांच्यामध्ये शर्कऱ्याचं प्रमाण अधिक असतं. शर्करा म्हणजेच साखर, आणि साखर ही चरबीला निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन करते, मदत करते. म्हणून चहा आणि कॉफी यांचं प्रमाण शरीरामध्ये नियंत्रित असलं पाहिजे. ही समस्या अनेकांच्या मनात असते. त्या समस्येचं आयुर्वेदामध्ये हेच उत्तर आहे की साखर, शर्करा हा चरबीला उत्तेजित करतो, निर्माण करण्यासाठी मदत करतो. म्हणून साखर शरीरातून कमी प्रमाणात ठेवली पाहिजे. म्हणून चहा आणि कॉफीचं प्रमाण नियंत्रित राहिलं पाहिजे. तर हे होते वजन बाबतीत अनेक आपल्या मनातील जे अनसुटलेले प्रश्न किंवा ज्याच्या बाबतीत खूप गैरसमज होते. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आयुर्वेदामध्ये दिलेली आहेत. इतरही आपल्या अनेक समस्या असतील वजनाच्या बाबतीत, तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा. त्याबाबतही आपल्याला आयुर्वेदानुसार योग्य ते सोल्युशन दिलं जाईल. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसाठी मराठी सोल्युशन चॅनल हे सबस्क्राईब करा. आणि इतर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह. तोपर्यंत धन्यवाद.